आणि प्रश्न माझा पहिला आहे का माझ्यावर ऑब्जेक्शन घेतले सलीम चौधरी आणि बबलू पाटील आयुर्वेदी व कपिल पाटीलचा मुलगा. त्यावेळी असं सांगितले की तिथे 25 एकर जमीन आहे, तिथे त्यावेळी येऊन 25 एकर जमीन मला मोजून द्यावी आणि कुठल्याही शेतकऱ्याचा मी व्यवहार केला असेल तो त्यावेळी तिथे येऊन सांगावे, पूर्णपणे त्यावेळी माहिती द्यावी का या जागेमध्ये शकुंतला पाटीलने पैसे न देता ही जमीन फुकट घेतले असं त्यावेळी मला स्पष्ट करून दाखवावं आणि कुठल्याही माणसाची तिथे फसवणूक केले ती त्याने तिथे येऊन स्पष्ट करावी. मी जशी मीडियासमोर बोलतो तसं त्यावेळी माझ्यासमोर येऊन सांगावा का कुठल्याही शेतकऱ्याचा का कुठल्या त्या गाववाल्याचा का त्यांचं 2 पैसे ठेवलं असतील तर ते त्यावेळी स्पष्ट करून द्यावी. तिथे त्या एरियात जमीन फक्त 10 ते 12 एकरचं आहे, 25 एकर जमीन तिथे नाही आहे. ते बबलूनी न सलीमनी स्पष्ट करून दाखवावे. प्रश्न दुसरा आहे असा का सलीम चौधरीकडून मला किती पैसे आले ते त्यांनी स्पष्ट करून द्यावे, कारण मी कधी त्याचं पैसे बघितले नाही आणि तो मला माहीत पण नव्हता. या कपिल पाटीलने न बबलूने त्याला दत्तक घेऊन या आमची बदनामी करायला घेतले का तर बाल्यामामाची बहीण आहे. प्रश्न दुसरा असा आहे की त्याने माझ्याकडे दया मागितली की ताई मी लोकांकडून पैसे घेतलेत 10-10 हजार रुपये बुकिंग केले. तर मी विचारलं त्याला कशाचं बुकिंग घेतले, कारण मी त्यांना डेव्हलपसाठी जागा दिलेली होती. तर त्याने सांगितले का ताई माझी त्यावेळी फसवणूक केली. हा चौधरी आहे ना यो सगळे इकडे फिरून यानेच लोकांना फसवणूक केले न पैसे उचललेत आणि मला फुकटचा त्रास दिले. ताईने पैसे माझे घेतलेत ती देत नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही पार्टनरशिप डेट ही सलीम चौधरीनेच बनवलेली आहे. पार्टनरशिप डेट याच्यावर माझी कुठलीही परिस्थितीमध्ये आहे सही आहे का बघा, ते सलीमची सही आहे बघा, ही सलीमची सही. यो सलीमनेच हे पार्टनरशिप डेट बनवली का तर तो बुकिंगवाला होता, त्याला जास्त हाव लागली तर मी यांच्या पार्टनरशिपमध्ये गेलो तर मला जास्त पैसे भेटतील अशा कारणाने ही पार्टनरशिप त्यांनी बनवली. मी पार्टनर काय नाही, तिथे माझी 9 गुंठे जागा होती ती मी यांना डेव्हलपसाठी दिली ती. दुसरा प्रश्न असा तो खोटा बोलून तरी मी त्याला पैसे दिले का तर तिथं मामाचं नाव नाही येवं म्हणून मी याला पैसे दिले. 21 लाख रुपये दिले. त्याने समझोता पत्र लिहिला, त्याने सही केली, हे त्याला पैसे पोचले. त्याने सांगितले का ताई असतील, मीच त्याला सांगितले का काही तुझे असतील व्हाउचर का बँकेमध्ये ते पण मी देईन, मी खोटं नाही बोलणार. त्याने हा बोलला न सही करून दिली. मी या पेपरवरच चालतो, पण कपिल पाटीलने न बबलूने त्याला डोक्यावर घेतले आणि मामाची बदनामी करायसाठी त्याला सांगते खोटा बोल तुला मी 50 लाख देतो असं त्याने कोण पोलीस स्टेशनला सांगितला. आणि सांगितला नसेल, मी बाहेर होतो उभी दरवाजेचे, मी ऐकलंच त्याचा शब्द. ही जागा ना पिंपलास गावामध्ये आहे, सर्वे नंबर 98. ती महेंद्र सुकीर गायकवाड हे टेमघरचे राहणार आहेत, त्याचा कब्जा आहे आणि 54 पासून त्याचा कब्जा आहे. आणि ग्रामपंचायतने त्याला ग्रामसभाचा ठराव घेऊन त्याला बांधकामासाठी मंजुरी दिलेली आहे. गरिबांनी बांधकाम करायचं नाही का, गरिबांनी पोट नाही का भरायचं. अशा रीतीने मी महेंद्र गायकवाडला पैसे पण दिलेले आहेत, हे पैसे दिलेले आहेत. आम्ही कोणाचा खोटा करत नाही आणि करणार पण नाही कधीच. दुसरा प्रश्न यो बँकेमध्ये त्यांची स्टेटमेंट आहे सगळी त्यांना चेक वाईज दिलेली सलीमला आणि त्याने येऊन सांगावे. सर्वे नंबर 99 माझ्या बाजूला बालाराम शांताराम फुलोरे आहेत, हरिश्चंद्र आहेत, अशोक भोईर आहे, बालाराम सीताराम चौधरी आहे, लहू गोईन आहे, बालाराम सावलाराम आहे, किशोर हरी पाटील आहे. हे सर्व टेमघरचे राहणार आहेत. हे आजूबाजूचे शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांना पण विचारा का या बाईने तुमचा व्यवहार केले का, तुम्हाला पैसे दिलेत का.
पूर्णपणे त्यावेळी आम्हाला स्पष्ट करून दाखवायला लागेल, कारण मी कोणाची जागा घेतली नाही. सर्वे नंबर फक्त 99चा 1 9 गुंठे आहे, त्याचा मी व्यवहार केलेला आहे. आणि प्लस बबलू असं सांगते, प्रत्येक वेळेला आमचे भावाला म्हणजे बाल्यामामाला त्रास देतो. ते स्वतः कष्ट करतात, त्यांच्यावर लोक कसे विश्वास ठेवतात असं बबल्या सांगते का, बबल्या आणि तबल्या असा तो सांगते की या बाल्यामामावर कसं विश्वास ठेवतात. बाल्यामामावर विश्वास आहे आणि त्याच्यावर प्रेम पण आहे, म्हणून लोक त्याच्यावर पैसा देतात. कशासाठी? डेव्हलप करण्यासाठी, काहीतरी बांधकाम करावा. आणि बाल्यामामाचं एकच आहे, शेतकऱ्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. काय वारा आहे काय भारा आहे तो मिळाला पाहिजे. प्लस दुसरा असा आहे, त्याने सांगितला सुधीर रणधीर ते प्रोजेक्ट करतात, लहानपणापासून कष्ट करतात. ते आता नाही करत, ते लोकांना फसवत नाही. त्यावेळी लहानपणापासून कष्ट तर करून घेतात. आणि प्रत्येक जमिनीमध्ये सरकारी कुठेतरी कोपरा असतेच. आज त्यावेळी मध्येच कुठेतरी जागा घेतली आणि पुढे सरकारी आली तर सरकारला त्यांना रस्ता देणं गरजेचंच आहे. प्रत्येक जागेत कुठला ना कुठला महाराष्ट्र शासनाची जागा असतेच आणि ती व्यवहारिक असते. एवढा त्याला बोलायची काही जरूरच नाही. तुझा स्वतःच बघ बरं. मामाच्या जवळ याचे वाशेऱ्याचे लोक 100 एकर त्यावेळी जमीन दिलेली आहे. त्यानं भाड्याने 2017 पासून ती लोक नुसतं मामाच्या जवळ आली, पायापासून रडता नव्हती. तो भाडा एक हातात 2017 पासून. वेलेगावला त्या दिवशी मी गेलतो, वरतली लोक माझ्याजवळ बसले. ते त्यावेळी सांगितले आम्हाला मामाच्या जवळ घेऊन चलता येईल. तर मी सांगितलं कशाला? तर बोलते आमचंच गोडाऊन आहेत, आमची आम्हाला वाराही भेटत नाही. ही वारं ही दुसऱ्यांच्याकडे जात आहेत, त्याच्यातून 50% बबलूला जाते. मी सांगितलं त्यांना की मी मामाच्या जवळ घेऊन जाईन, 100% घेऊन जाईन. एवढंच मी बोलून 2 शब्द संपवते. पण त्यांनीही माझी खराखोटी करून देवाला पाहिजे. ते पण तुमचे पत्रकारांच्या सामनेही मला खराखोटी करून द्यायला लागेल. कोणाला? बबलूला आणि सलम चौधरीला. मी अशी सोडणार नाही. त्यांना माझी खराखोटी करून नाही दिली. कुठली वन विभागाची जागा आहे? येलकुंदे ठिकाणी. आमचा नाही तो, तिथे मामाचा प्रोजेक्ट आहे. वन विभाग पुढे आहे, तो रस्त्यात आहे. तुम्हाला सांगितलं ना मी आता का ज्या प्रोजेक्टमध्ये जागा शेतकऱ्यांची असते पुढे कुठेतरी असतेच महाराष्ट्र शासन, वन विभाग कोला महाराष्ट्र शासन, सरकारला तो रस्त्यासाठी देणं गरजेचं आहे. त्याच्यावर कशाचा आरोप तो लावते? त्यावेळी कष्ट आयुष्यात केले नाही. आमचे भावाने आमचे भाषावी लहानपणापासून कष्ट करणं, त्यांना कष्टच करायची माहिती. त्यांना खाली आरोप नक्कीच भरायचं. हे जे काही माझ्यावर आरोप लावलेत कोणी बबलूनी ना सलीम चौधरीने, हे सगळे त्यावेळी पेपर, तहसीलदार, कुठे पोलीस स्टेशन, कुठे कुठे दिले असतील तिथे तिथे मला त्यावेळी क्लिअर कट करून द्यावे. म्हणजे सगळी माहिती द्यावी, खरं आहे खोटं आहे ते काय सगळं मला पोलीस स्टेशनला क्लिअर करून दाखवावे. तरीही मला माहिती दिली नाही तर मी दोघांवर कारवाई करीन आणि करणार. हे 100% आहे का? हे जर माझी माहिती मला क्लिअर कट दिली नाही तर मी यांवर दोघांवर कारवाई करीन आणि करणार पण. मी आता तुमच्याजवळ आलो. माझे आता 8-10 दिवसापूर्वी माझ्यावर त्यावेळी आरोप लावलेत का 25 एकर जमीन घेतले, लोकांची फसवणूक केले. ते त्यावेळी सिद्ध करून दाखवावा. आणि आमची जी बदनामी आहे ती त्यावेळी कशामुळं स्पीड न्यूज भारत.